ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। वंदना बस डेपो परिसरात सध्या पाणी झालं। पाणी साचल्याने वाहन चालकांना सध्या प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वाहनं पाण्यातच बंद पडल्याचं देखील पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा संततधार पाऊस पडतोय। ठाण्यामध्ये अजून सुद्धा मुसळधार पाऊस आणि या पावसामुळे वंदना बस डेपो परिसरात पाणी झालं। पाणी साचल्याने वाहन चालकांना प्रचंड अडचणी येत आहेत। अनेक वाहनं पाण्यात बंद पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। ठाणे शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाने वेग धरला असला तरी आता देखील पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। सध्या मी आहे ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण अशा वंदना बस डेपो या मार्गावरती। या ठिकाणी आपण पाहिलं तर रस्त्याच्या सर्वच बाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांची मोठी फजिती दमछाक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक वाहनं जी आहेत या पाण्यामध्ये अडकून पडलेली सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपण पर्यंत दुचाकीस्वार असेल किंवा 3 चाकी रिक्षा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडकलेला आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पाणी साचल्याने जे आहे ते मोठ्या प्रमाणात यामध्ये वाहनं जी आहेत ती बंद पडत आहेत आणि ती वाहनं जी आहेत ती वाहन चालक या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला पुढे धक्का देत घेऊन जाताना दिसत असतील। मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये देखील सकाळपासूनच पावसाने हजेरी जी आहे ती एकंदरीत लावलेली आहे। अनेक महत्त्वपूर्ण भागांमध्ये जे आहेत ते बसेस सुटत असतात, परंतु ह्याच ठिकाणी आता पाणी साचलेले आपण पाहिलं तर रिक्षा चालक जे आहेत ते प्रवाशांना बाहेर उतरवून थेट आता प्रवासी जे आहेत या रिक्षाला धक्का देताना आपल्याला जे आहे या ठिकाणी दिसत असेल। अनेक दुचाकी स्वार देखील या पाण्यामध्ये आपल्याला अडकलेले सध्या पाहायला मिळतात। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।